गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे तुमच्याही घरामध्ये तुमचे आई वडील जर कोणी मोठे असतील तर त्यांनाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज घरामध्ये आहे ना फक्त आणि फक्त डाळ भात आणि वांग्याची भाजी होणार होती, कारण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे नॉनव्हेज करायचं नव्हतं, म्हणून डाळ भाताचा एकीकडे कुकर लावला आणि भरीतचं वांगं इतकं भारी भेटलं ना, त्याच्यामुळे म्हटलं की चला वांग्याचं भरीतच आज करावं। मिस्टरांना तर अजिबात वांगं आवडत नाही आणि आम्ही तिघांना वांग्याचं भरीत खरंच खूप आवडतं। मिस्टर बोलले माझ्या वाटेवरचा तर तू स्वयंपाकच करू नको, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी मटकीचं कालवण करते। एक साईडला कुकर लावून घेतला आणि वांगं आहे ना मस्तपैकी असं आहे ना फ्रेश होतं, त्याच्यामुळे ना करायची खूप इच्छा छान झाली होती आणि त्याला आहे ना मस्तपैकी असं गॅसवर भाजून घ्यायचं होतं। गावाला जर चूल असते ना तर काही लोक आहेत ना चुलीमध्ये टाकूनच भाजून चांगलं भरीत करतात, पण आता इकडून चूल आणायची, त्याच्यामुळे गॅसवरच काम करायचं होतं। आता हे वांगं इतकं भारी होतं ना, मस्तपैकी असं धुवून घ्यायचं आणि छानपैकी असे कट मारायचे। आतमध्ये जर चुकून खराब निघालं तर तसंच खाऊ, त्याच्यामुळे आधी असे मस्तपैकी मोठे मोठे कट मारून घ्या। इतकं फ्रेश होतं ना, त्याच्यामुळे आहे ना करायला पण खूप छान वाटतं। मग काय असे मस्तपैकी कट मारून घेतले आणि तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल ना तर त्याच्यामध्ये आहे ना मिरच्या भरून घ्या, म्हणजे त्याही खूप छान भाजून निघतात। हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये जर टाकून लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या टाकल्या ना तर भरीत इतकं अप्रतिम होतं ना। मला तर भरीत खूप आवडतं आणि माझ्या मुलांनाही खूप आवडतं। भरताबरोबर आहे ना बाजरीची भाकर, आहा काय सांगायचं आहे। मग गॅसवर असं भाजून घ्यायचं। शक्यतो गॅसवर जास्त काही पदार्थ भाजत जाऊ नका, कारण गॅसवर भाजलेले पदार्थ जास्त चांगले नसतात, पण कधीतरी ठीक आहे। आता आपण इकडे कुठून चूल आणायची, मग काय एकीकडे वांगं भाजायला ठेवलं आणि एकीकडे कुकर लावला आणि मिस्टरांना मटकीचं कालवण करायचं होतं। आमच्या तिघांना तर स्पेशल वांग्याचं भरीत होतं आणि फक्त त्यांच्या एकट्यासाठी मटकीचं कालवण करायचं होतं। मग काय आमची तयारी करून घेतली आणि मटकीच्या कालवणाला कितीसा वेळ लागतो, तेही म्हटले की चल आज तर मी जेवणारच नव्हतो, कारण तू मटकीचं कालवण करणार म्हणून जेवतो। म्हटलं ठीक आहे। आणि मी आहे ना तुळस आणली होती, पण खरं सांगू माझ्या घरामध्ये जास्त ऊन सावली अशी काही लागतच नाही, त्याच्यामुळे आणि हे पावसामुळे ना असं प्लास्टिक लावून ठेवलं होतं। मी आहे ना एकादश होती ना तेव्हा ही तुळस घेऊन आलेली, पण शक्यतो आहे ना माझ्या घरामध्ये झाडं अशी टिकतच नाही, लगेच सुकून जातात। मुलाची तब्येत बरी नव्हती तेव्हा मार्केटमधून फ्रूट्स घेऊन आलेले आणि त्याला आहे ना ड्रॅगन फ्रूट्स खाऊशी वाटलेला। खरं सांगू का, हे फळ दिसायला जितकं सुंदर आहे ना तितकंच आहे ना त्याला चवच नसते, पण तरीही ते खूप पौष्टिक असतं म्हणतात, त्याच्यामुळे आणलं आणि मुलाला दिलं। आता त्याला ताप खूप येत होता, दवाखान्यातून आणल्याच्या नंतर म्हटलं त्याच्या आवडीचंच आज जेवण बनवावं, तर वांगं मस्तपैकी असं भाजलेलं आहे आणि ओले वाटाण्याचे त्याच्यात टाकणार। तर चला बाय बाय।